बोलत असताना तुम्ही अडखळता किंवा झिकोस्लोवाकियासारखा एखादा अवघड शब्द आल्यानंतर तुमचा आत्मविश्वास कमी पडतो आणि मग तुम्ही व्यासपीठावरून बोलणं किंवा ग्राहकांशी बोलणं शक्यतो टाळताच. किंवा जोडाक्षरं आली जसं की राष्ट्रध्वज, दृष्टद्युम्न, प्रद्युम्न. बऱ्याच जणांना वक्तृत्व म्हणजे बोलण्याची कला, पण वक्तृत्वच म्हणता येत नाही. वक्तृत्व म्हणताना त्यांची जीभच मुळी वळत नाही. वक्तृत्व, वक्तृत्व अशा पद्धतीनं अस्पष्ट आणि अशुद्ध उच्चार त्यांच्याकडनं होतात. यामुळे आत्मविश्वास कमी पडतो आणि मग चार चौघांमध्ये बोलणं टाळायचं किंवा विक्री करताना जो कॉन्फिडन्स पाहिजे तो कुठेतरी कमी होतो. मग आज तुम्हाला काय करायचं आहे तर हा एपिसोड पहिल्यांदा शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, अशी ज्यांची समस्या आहे की बोलताना जे अडखळतात किंवा ज्यांची ततपप होते अशांना हा एपिसोड आवर्जून शेअर करायचा आहे. तर सगळ्यात पहिली कृती तुम्हाला काय करायची आहे तर पहिली महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे तुमची जी जीभ आहे ती तुम्हाला दातांवरून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे. किमान कमीत कमी 3 ते 6 वेळा तरी तुम्हाला ही कृती करायची आहे. यामुळे काय होणार आहे, तुमची जीभ जेवढी तुम्ही दातांवरून फिरवाल तेवढी तुमची जीभ वळेल आणि मग अवघड शब्द जोडाक्षर उच्चारताना तुम्हाला त्रास होणार नाही आहे. त्यामुळे जिभेचा व्यायाम तुम्हाला दररोज नियमित करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्लोक, मंत्रपठण, स्तोत्र यांचा जास्तीत जास्त सराव किंवा याचं पठण करायचं आहे. उदाहरणार्थ अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष बघा, त्याच्यामध्ये सगळे जोडाक्षरं आहेत आणि ते म्हणताना सुद्धा एक रिदम आहे. ऋतं वच्मी, सत्यम वच्मी, अवत्वम माम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम. यामुळे तुम्हाला अवघड शब्द उच्चारणं, अवघड शब्दांचा उच्चार करणं अतिशय सोपं जाणार आहे. आणि असं पण गणपती ही आहे विद्येची देवता. त्यामुळे तुमचं अथर्वशीर्ष पठण पण होणार आहे, तुमची जीभ सहज वळणार पण आहे, अवघड शब्द सोपे होणार आहेत आणि याचबरोबर गणपती बाप्पांचा तुम्हाला आशीर्वाद पण मिळणार आहे. तिसरी जी कृती आहे ही सोपी तर आहेच, पण त्याचबरोबर गंमतशीरसुद्धा आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे लहानपणी खेळाखेळामध्ये तुम्ही एकदा तरी ही कृती नक्कीच केली असेल. ही तिसरी कृती आहे ती आहे टंग ट्विस्टर. आठवत आहे लहानपणी तुम्ही कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड असा खेळ खेळलाच असाल ना. टंग ट्विस्टर म्हणजे काय, जीभ वळवण्याचा व्यायाम. मग कुठले कुठले टंग ट्विस्टर्स आहेत, तुम्हाला काही वेगळे टंग ट्विस्टर्स आठवत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कावळ्याची चोच, चिमणीची टोच, कावळ्याची चोच, चिमणीची टोच, काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले, अशा अनेक टंग ट्विस्टर्स आहेत. त्या शोधा, कमेंटमध्ये टाईप करा, म्हणजे तुमच्या टंग ट्विस्टर्स तुम्ही जे शेअर केलेले आहेत ते इतरांनाही फायदेशीर होतील आणि तुम्ही या तिन्ही गोष्टींचा सराव करा. मी नेहमी सांगते, तूप खाऊन रूप येणार नाही आहे. त्यामुळं पुढचे 3 महिने सकाळची एक वेळ निश्चित करा आणि ह्या तिन्ही कृती करा आणि मग बघा तुम्ही किती स्पष्टपणे, शुद्धपणे, आत्मविश्वासानं व्यासपीठावरती सेल्स करताना, सेल्स पिच करताना नक्कीच बोलणार आहात आणि तुमचा रिझल्ट मला लिहून पाठवायला विसरू नका. आणि हो, मागच्या एपिसोडमध्ये मी पॅरेटिंग मेथड म्हणजे अनोळखी लोकांबरोबर संवाद कसा साधायचा हे शिकवलेलं आहे. हे तुम्ही किती जण वापरत आहात तेही मला नक्की लिहून कळवा. पुन्हा एकदा, दिस इज मोटिवेशनल मधुरा, युअर कॉन्फिडन्स कोच, सेल्स पिच एक्सपर्ट. अजून खूप सारे एपिसोड घेऊन येते आहे. अजून तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या एका ठराविक टॉपिकवरती मार्गदर्शन हवं असेल तर मला नक्की लिहून कळवा. थँक्यू. स्टे ट्यून्ड. बाय बाय. टेक केअर.